मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं जोरदार राजकारण सुरू झालंय। 70 वर्ष मराठा प्रस्थापित नेते सत्तेत होते, त्यावेळेला त्यांनी आरक्षण का दिलं नाही असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केलेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांची पाठराखण केली आहे। तर आरक्षणाचं आश्वासन कोणी दिलं होतं याची आठवण विजय वडेट्टीवारांनी करून दिली आहे। पाहुयात याच संदर्भातला हा रिपोर्ट। छत्रपती शिवाजी महाराज की मनोज जरांगे पाटलांच्या विराट जाहीर सभेनं मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणलाय। मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो। गेल्या 4 दशकांपासून मराठा आरक्षणाकरता अनेक आंदोलनं झाली। हाच मुद्दा धरून सदाभाऊ खोत यांनी तोफ डागली आहे। मराठा नेत्यांनी 70 वर्ष आरक्षण दिलं नाही, मात्र आता देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याकरता आंदोलनाचा हत्यारासारखा वापर केला जातोय असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय। 70 वर्षामध्ये प्रस्थापित मराठ्यांनी मराठ्याला आरक्षण का दिलं नाही? त्यावेळी तुम्ही कुठे काशीला गेला था? परंतु देवेंद्र फडणवीस या माणसाला घेरण्यासाठी अशा पद्धतीची हत्यारं राज्यामध्ये वापरली जात आहेत। हे वेळोवेळी सिद्ध झालंय, फक्त बोलायचं कोण धाडस करत नाही। मराठा समाजाला पहिल्यांदा आघाडी सरकारच्या कार्यकाळात आरक्षण मिळालं। त्याकरता 21 मार्च 2013ला नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती। राणे समितीने राज्यात फिरून तज्ञांशी बोलून अहवाल सादर केला होता। त्या अहवालात मराठा आणि कुणबी समाज एकच असल्याचं नमूद करण्यात आलं। कुणबी समाजाप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करण्यात आली। नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला 16% आरक्षणाची शिफारस राणे समितीने केली होती। त्यानंतर भाजप शिवसेनेचं सरकार असताना न्यायमूर्ती गायकवाड यांनी 15 नोव्हेंबर 2018ला अहवाल सादर केला। अहवालातील नोंदी कोर्टात महत्त्वाच्या मानल्या गेल्या। 3 शिफारशी 2018 सालच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंजूरही करण्यात आल्या होत्या। कोणीतरी मागणी केली आणि लगेच त्याला दुसऱ्या प्रवर्गातून आरक्षण जाहीर करता येतं असं नाही, पण सरकारने का तो वेळ दिला आणि का फसवणूक केली मराठा समाजाची, का फसवणूक करतायत ओबीसी समाजाची, हे सगळ्यांना खेळवत ठेवण्याचं काम जे चाललेलं आहे त्यामध्ये आता हे सर्व प्रकरण अंगलट येत आहेत सरकारच्या। मराठा आरक्षणावरून विरोधकांवर टीका करणाऱ्या सदाभाऊ खोत यांचा संजय राऊतांनी चांगलाच समाचार घेतला। सदाभाऊ खोत म्हणजे कर्मवीर नाही, ते काय म्हणतात त्याच्याशी मला पडलेलं नाही। मी महाराष्ट्राविषयी सांगतो। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आलेली मरगळ मनोज जरांगे पाटलांनी दूर केली आहे। मराठा समाज पुन्हा आक्रमक झाल्यानं सरकारकडूनही सकारात्मक पावलं उचलली जात आहेत। तर दुसरीकडे सदाभाऊ खोत यांच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेले आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।